तेवढ्यात आम्ही सगळे ग्रिलवर चढलो होतो. त्या ग्रिलमध्ये पण त्यांनी शॉक सोडला. त्या शॉक मला पण लागला तो शॉक आणि मी चिटकलो म्हणजे धरून राहिलो त्या शॉकवर. कमीत कमी 7-8 सेकंड मी धरून राहिलो. नंतर एका पोराने माझ्यावर हात मारला. तेव्हा जाऊन मला सुटका झाला. मी जेव्हा इथून गेलो पहिल्या फर्स्ट डे 15 तारखेला सोनम वांचूक सर तेव्हा तिथंच होते उपोषणावर. मी 16ला तिकडे पोहोचलो आणि 16ला मी पोहोचून तिथं मी पण माझा धरणं चालू केलं. भूक हडताळ माझी पण. पुढच्या दिवशी एक दिवस गेल्यानंतर 18 तारखेला सकाळी सरांना उचलून नेलं. ते काही सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस आली आणि त्यांना उचलून नेण्यात एक वेगळ्या पद्धतीने उचलून नेलं जबरदस्ती. त्यांनी नेलं आणि आम्ही पाठी होतो, तर आम्ही सगळे धावत आलो पहिले पुढे स्टुडंट. तर आम्हाला पोलिसांनी आम्हाला अडवलं गेलं पोलिसांद्वारा. तिथे जेवढे पण पोलीस होते की नाही, आम्ही त्यांना बोलतो की ते कोण आहेत त्यांना उचलून नेत आहेत ते सांगतच नाही. पोलीस बोलते ना काय नाही, काय नाही ते ॲम्ब्युलन्स म्हणजे ह्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी त्यांना हे आलंय. तिथं अनाउन्समेंट पण चालू होत्या की सुप्रीम कोर्टकडून ऑर्डर आहे की त्यांना एक स्पेशल ट्रीटमेंटसाठी त्यांना न्यायचंय. मग आम्ही तिथून मग ते जे होते CGBचे जे कार्यकर्ते ते बोलले, "नाही असं काही नाहीये. आम्हाला काय असं लिखित मध्ये द्या, नाहीतर आम्हाला हे 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 सगळं थांबवत." मग त्यांना पोलिसांद्वारा त्यांना मारहाण केली. त्यांना नखं-बिखं लागली आहेत. लाठीचार्ज केला त्यांच्यावर कार्यकर्त्यांवर आणि सरांना घेऊन गेले तिथून. मग तिथून सगळ्या जेवढे पण जवान होते त्यांच्यामध्ये जरा निराशा आली. तेवढ्यात दिपके जे अभिजित दिपके ते तिकडे पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना जे ते फ्रेश व्हायला गेलेले सकाळी, त्यांना तिथं पोलिसांद्वारा थांबवलं गेलं. तिथंच आणि त्यांच्या अ, अ, चापटे कानाखाली वगैरे मारले त्यांच्या. मग त्यांनी येऊन सांगितलं की हा आंदोलन इथं थांबणार नाहीये. सरांना नेलं ते काय हे नाही, पण मी आजपासून ते बोलतात की मी आजपासून धरण्यावर बसतोय आणि इथून पुढे आपला प्रोटेस्ट चालू राहील. पुढच्या दिवशी जेव्हा मग 20 तारखेला सगळे मग गर्दी वाढायला लागली. त्यानंतर पुढून जास्त जण वाढायला लागली खूप गर्दी. मग तेव्हा आक्रोश वाढत चालला युवांमध्ये. दुसऱ्या दिवशी बघितलं तर जिथं बॅरिगेशन पण नव्हते, तिथं खूप सारे बॅरिगेशन लावलेले होते. एकावर 100-100 मीटरवर आणि असं झालं की तिथे एक आदल्या रात्री 19च्या तिथं एक ट्रक उभा केला दगडांनी भरलेला. आम्ही सगळ्यांनी नोटीस केलं की हा ट्रक म्हणजे काय इथं कशाला उभा केला आणि त्याच त्याच दिवशी तिथं एक तुटलेली व्हॅन उभी केली. एक तोडलेली मोडलेली. मग हे आम्ही म्हणजे सगळं आम्ही व्हिडिओ काढले त्याचे आणि तिथं जाऊन सांगितलं कार्यकर्त्यांना. त्यांनी सांगितलं की हा प्रसंग इथं काहीतरी बिघडणार आहे आणि पुढच्या दिवशीपासून त्यांचं चालू झालं ते मिलिटरीवाले सगळे यायला लागले तिकडे ते लाठी-बिठी घेऊन. मग सगळ्यांना माहिती पडलं की इथं काहीतरी होणारच आहे आणि जसं पुढचा दिवस जेव्हा चालू झालं 20 तारखेला गर्दी वाढत चाललेली. मग ह्यांना माहिती पडलं की मेट्रो बंद करून टाकलेले आहेत. मेट्रोमध्ये एक्झिट नाही करायला देतात म्हणजे स्टुडंटला यायला नाही देतात. स्टुडंट कसेही तरी पण रिक्षामध्ये इव्हन चालत कसे पण तिथून यायला लागले. 2.5-3 किलोमीटर चालत येऊन त्यांनी तेवढं हे केलं, गर्दी केली. मग तिथं एवढी गर्दी झालेली की जंतर मंतरमध्ये जागा सुद्धा पुरत नव्हती. मग गर्दी वाढल्यामुळं अ, आक्रोश वाढला सगळ्यांमध्ये. मग त्यांनी बॅरिकेशन तोडून टाकले पोरांनी सगळ्यांनी. आणि तेवढ्यात आम्ही सगळे ग्रिलवर चढलो होतो. त्या ग्रिलमध्ये पण त्यांनी शॉक सोडला. त्या शॉक मला पण लागला तो शॉक आणि मी चिटकलो म्हणजे धरून राहिलो त्या शॉकला आणि कमीत कमी 7-8 सेकंड मी धरून राहिलो. नंतर एका पोराने माझ्यावर हात मारला. तेव्हा जाऊन मला सुटका झाला. आणि नंतर आम्ही उडी मारून त्या साईडला पलीकडे गेलो. तिथं पलीकडे आम्हाला वाटलं की संपलं आता, झालं आम्ही निघून जाऊ. पलीकडे बघितलं अजून एक बॅरिकेशन आणि तिथं सगळे लाठी घेऊन उभे आहेत आणि जसं आम्ही तिकडे पोहोचलो तिथं त्यांनी लाठीचार्ज चालू केला सगळ्यांवर. आम्ही पण फ्रंटला होतो, माझ्या पण बसल्या. नंतर सगळ्या बारीक-बारीक पोरी होत्या त्यांच्या पण खूप कानाखाली ते सगळं मारत होते. खूप वेगळीच परिस्थिती होती ती. आम्हाला समजतच नव्हतं आणि जो पाठीमागे जे होते खूप जणांवर त्यांच्यावर अंगावर चढले, बेशुद्ध पडले, पाणीसुद्धा देत नव्हते. आम्ही ते तिथं ऑफिस होतं एक, त्या ऑफिसवाल्यांकडनं पाणी मागत होतो, ते सुद्धा पाणी देत नव्हते. त्यातले मग नंतर काही वेळानंतर 2-4 जण आली, त्यांनी आम्हाला पाणी दिलं आणि जरा आमची सिच्युएशन जरा हे झाली. ते एवढाच प्रसंग मग पुढे तिथून चालू. मग संसदेत त्यानंतर तेव्हा काय झालं, हे पहिला ग्रुप म्हणजे असं झालं, की आम्ही 2 ग्रुपमध्ये वाटले गेलो. पहिले जी पोरं निघालेली 10-11च्या दरम्यान, ते जरा पुढे निघून गेले आणि नंतर जी गर्दी येत होती, त्यावर दीपके आणि जे कार्यकर्ते आहेत ना, ते नव्हते आमच्यासोबत. ते तिकडेच होते, धरण्यावरच होते तिकडे म्हणजे जंतर मंतरलाच. मग त्यांनी त्यांचं हे तोडलं, भूक हडताळ तोडली आणि ते पण निघायला हे झाले. त्यांनी त्यांचं वाहन-बिहन मागवलं आणि सगळे त्यांच्या पाठीमागे तो दुसरा ग्रुप आला त्यांच्यासोबत. एवढ्यात काय झालं, आमच्यावर आधीच हे चालू होती मारहाण, आमच्या पुढे जो ग्रुप गेलेला त्याच्यावर. नंतर ह्यांच्यावर वेगळं 4-3:30-4 वाजता ह्यांच्यावर वेगळं मारहाण झाली. त्यांच्यावर टिअर गॅसचे हे टाकले, प्लस पाणी मारलं गेला आणि लाठीचार्ज आणि दगडफेक पण झाली तिथं. खूप जणांचे डोके फोडले गेले आणि त्यांनी हे पण जे लाठी असतात ना त्याच्यापुढे खीळ होती. ते खिळे खिळे लावलेले हे काय आणलेले आणखी.
नाही, मी एकटाच होतो इथून निघून. स्टार्टिंगला वाटत होतं, पण नंतर काही नाही. जेव्हा चालू झालं ना प्रोटेस्ट तेव्हा काही नाही वाटलं. नाही, मी ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी त्यापासून ते वाढत गेलं मग आक्रोश. म्हणजे तिथं प्रकरण वाढतच गेलं. नाही. पण मला मी मी जेव्हा माझ्यावर अटक झाली, मग आम्हाला पाठीमागून आम्ही मग तिथं थांबलेलो. आम्हाला माहीतच नव्हतं. आम्हाला लीड करणारं कोण नव्हतं. 50-60 जण होतो आम्ही. जे ग्रुपपासून वेगळे झालेलो. जो मोठा ग्रुप होता त्यापासून आम्ही वेगळं झालेलो. जे आंदोलनची पब्लिक होती. मग आम्ही आमच्यावर ना पोलिस मारायला आली कमीत कमी 30-40 जण. मग आम्ही त्यावेळी गुरुद्वारामध्ये घुसलो. तिथं बांगलासाहेब एक गुरुद्वारा आहे. त्याच्या आतमध्ये आम्ही घुसलो आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी आम्हाला काही नाही केलं. तिथले जे गुरुद्वारामधले जे होते ते आपले शीख भाई त्यांनी आम्हाला बोलले, "तुम्ही इथं या. तुम्हाला कोण काही नाही करणार." मग आमचे सगळे जेवढे पण आम्ही होतो तिकडे थांबलो आणि जरा अर्ध्या अर्ध्या 1 तासानंतर आम्ही जेव्हा बाहेर निघायचं बघत होतो, तर दोन्ही साईडला पोलीस उभे होते आणि आम्ही मध्येच फसलेलो. आम्ही जाऊ का नको? आणि ते आम्हाला मारहाणच करायचं बघत होते. असं नाही की त्यांना आम्हाला पाठवून द्यायचं. ते लाठी घेऊन बोलतात, "या इकडे या, आम्ही तुम्हाला बघतो." मग आम्ही थोड्या वेळानंतर हे सगळे आम्ही शांत झाला अर्ध्या 1 तासानंतर. मग आम्ही निघालो. मग आम्हाला माहिती आहे आम्हाला लीड करणारा कोणच नव्हता तिथं. मग तेवढ्यात एक आम्ही 17-18 जणच बाकी राहिलो. बाकीचे सगळे इथं गेले, अर्धे तिथे गेले. मग तेवढ्यात एक व्हॅन आली पोलिसची पाठीमागून आणि आम्हाला म्हणजे विचारायला लागले कुठून आलेत काय. मग आमच्या चप्पल नाही ते समजले की हे माझे बुटं पण निघून गेलेले. ते समजले की हे प्रोटेस्टमधनं झालेले. मग त्यांनी आम्हाला व्हॅनमध्ये बसवला आणि जरा पुढे नेऊन स्टेशनच्या इथं नेऊन आम्हाला बोलायला लागले, "तुम्हाला इथंच अटक करू की तुम्ही इथून घरी जाता?" आमचे आधार कार्ड पण घेतले आणि विचारत होते कुठून आलेत काय. आमचा सगळा बॅग बिग चेक केला आणि ते बोलत होते की तुम्हाला इथं अटक राहायचंय म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू की तुम्ही जाता इथून. मग आम्ही जरा घाबरून आम्ही सगळे बोललो, "सर आम्ही आम्ही जातो. आम्हाला काय असं म्हणजे गुन्हा टाकू नका. आम्ही निघतो इथून." आम्हाला रिटर्न पण जंतर मंतरला जायला दिलाच नाही. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.